नमस्कार प्रेक्षकांनो, मोरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंद आणि अक्षय दोघंजण रमाने बनवलेली केकची पेस्ट्री घेऊन ते एका फायनान्सरकडे गेलेले असतात। तेव्हा आता त्या फायनान्सरकडे गेल्यावर पेस्ट्री त्याला टेस्ट करण्यासाठी दिली जाते। तेव्हा आता तो फायनान्सर पेस्ट्रीची टेस्ट करतो आणि त्यानंतर म्हणतो की मला तुमच्याबरोबर डील करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे। तेव्हा अक्षयला खूप चिड येते। अक्षयचं म्हणणं असं असतं, जर तुम्हाला आमच्याबरोबर डील करायची नव्हती तर तुम्ही ही पेस्ट्री खाल्लीच का? पेस्ट्री खाण्याच्या अगोदर तुम्हाला नाही सुचलं का? आनंद म्हणतो, अक्षय थांब, चिडू नकोस। आनंद म्हणत असतो की हो, तुम्ही जरा विचार तरी करा, थोडा विचार करायला आम्ही तुम्हाला वेळ देतो, नीट विचार करून आम्हाला काय ते सांगा, डील करायची की नाही ते। तेव्हा ते फायनान्सर म्हणतात की पण मला ही डील करायचीच नाही आहे तुमच्याबरोबर। आता अक्षयला धक्काच बसतो। अक्षय म्हणतो की तुम्ही हे आधीच ठरवून आला होतात का? इथे फक्त तुम्ही पेस्ट्री खायला आला होतात का? कारण अक्षयचा खूप संताप झालेला असतो। त्यानंतर आनंद समजवल्यानंतर सुद्धा तो फायनान्सर काही ऐकायला तयार नसतो। म्हणून आता अक्षय आणि आनंद दोघंही घरी जायला निघतात। कारण आता अक्षयला खूप राग आलाय म्हटल्यावर आनंद त्याला कसं तरी शांत करून घरी घेऊन जायला निघतो। गाडीमध्ये बसल्यावर आनंद पुन्हा अक्षयला म्हणतो की अरे अक्षय, तू इतका का चिडला होतास? त्याला आपण थोडा वेळ द्यायला हवा होता। त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ आनंद, तुझी फील्ड वेगळी आहे। बिझनेसमध्ये कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं ते मला चांगलंच माहिती आहे। बिझनेसमध्ये कसं असतं ना, जास्त इमोशनल नाही होऊन चालत। इथे आपल्याला फक्त डील बरोबर डील करायची असते। मग हे फायनान्सर आपल्याला कोणत्या भाषेत कसं स्वीकारतात हेच मला बघायचं असतं। काय ना, आयाजीचं बोलणं मला कधी कधी पटतं, पण कधी कधी रागसुद्धा येतो। आता मागच्याच आठवड्यात बघ ना, आपल्या कंपनीशी डील करण्यासाठी एक माणूस आला होता। त्याचं काय म्हणणं होतं की आपल्या कंपनीच्या नावाबरोबर त्याचं नाव आपल्यामध्ये जर जाहीर केलं किंवा इन्व्हॉल्व केलं तर मग ते माझ्याबरोबर डील करणार होते। आयाजीला सुद्धा त्याचं म्हणणं पटलं, पण मला नाही पटत आहे। आपला एवढा मोठा ब्रँड आहे, मुकदम ब्रँडमध्ये कोणाचं तरी इन्व्हॉल्व होणं मला बिलकुल शक्य नाही आहे। मी असं करू शकत नाही। जे आपले मोठे जे ब्रँडचे प्रोडक्ट्सचे जे काय आपले मेकर आहेत त्यांचं काय? मग आनंद म्हणतो की तुझं म्हणणं तर बरोबर आहे अक्षय, पण मग आपल्या बिझनेसचं काय? आपला बिझनेस ऑलरेडी खूप डाऊनफॉलमध्ये गेला आहे आणि त्यात जर आपण दुसऱ्या कोणाला इन्व्हॉल्व नाही केलं आणि अजून जर डाऊनफॉल झाले तर मग कंपनी बंद पडायची वेळ आली तर मग आयाची तुलाच दोष देणार, दुसरं काय होणार आहे? पण अक्षय म्हणतो की अजून थोडेसे प्रयत्न करायचे आपल्याला। एक असा फायनान्सर मिळाला ना बिझनेसमध्ये की त्याला फक्त आपल्याला त्याच्याबरोबर डील केली तर आपला बिझनेस पुन्हा ग्रो होऊ शकतो। पण आपल्या कंपनीमध्ये कोणाला इन्व्हॉल्व करून त्याला आपल्या ब्रँडमध्ये नाव देऊन कधीच आपला फायदा होऊ शकत नाही। तेव्हा आता आनंद आणि अक्षय बोलता बोलताच घरी पोहोचतात। इकडे आता रमा अक्षयला आल्यालाच विचारायला लागते की काय झालं हो? तो फायनान्सर काय म्हणाला? त्याला पेस्ट्री आवडली का? झालं का तुमचं डील फायनल? अक्षय म्हणतो की रमा, मी थकून आलोय आणि मला आल्याला लगेच बडबड चालू करू नकोस तुझी, जरा शांत बस तू आणि मी तुला नंतर सांगतो। तो खूप चिडलेला असतो। आता रमा म्हणते की ठीक आहे। रमाचा चेहराच पडतो कारण अक्षय तिच्यावर ओरडलेला असतो। तर दुसरीकडे आता शशिकांत सीमा पुस्तक वाचत बसलेली असते। तिथे येतो आणि सीमाला बघून म्हणतो की काय ग? तिच्या हातातलं पुस्तक खेचून फेकून देतो। सीमा म्हणते अहो तुम्हाला काय झालं चिडायला? शशिकांत म्हणतो की काय ग, खूप दिवसापासून खूप आनंदात असते, तुला खूप आनंद झालाय का? तुझ्या नवऱ्याला अपंग बघून तुला खूप मजा येत असेल ना? कारण तुला ही गोष्ट तर आता खात्री झाली असेल की माझा नवरा अपंग झालाय, त्याला काही पुरी लाईन मारणार नाही, तो कोणत्याच मुलीला पटवू शकत नाही, असं तुला वाटतंय का? सीमा म्हणते काय बोलताय तुम्ही, हे काय झालंय तुम्हाला? मी असा विचार का करू? तेव्हा शशिकांत म्हणतो की ते दिसते तुझ्या चेहऱ्यावरून, तुझ्या मनात ना नेहमी हेच असतं माझ्याबद्दल। सीमा म्हणते असं काही नाहीये, पण तुम्ही नीट बोला ना। शशिकांत म्हणतो की तुला एक गुड न्यूज द्यायची होती, लवकरच माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन होणार आहे आणि एका तरुण मुलाचे डोळे मी घेणार आहे। तो जिवंत आहे पण त्याचे मेल्यावर डोळे मीच घेणार आहे। सीमा म्हणते की तरुण आहे का तो मुलगा? अरे त्याला चुकून मरण नको येऊ देऊ, कारण एवढ्या लहान मुलाला मृत्यू, मला तर खूप दया येते त्याची। शशिकांत म्हणतो की तुला त्या लोकांचं दया येते का? आणि नवरा अपंग झालाय त्याचं काय ग? तुला माझ्या डोळ्यांची थोडीही काळजी नाही आहे, तुला त्या परक्या मुलाची काळजी वाटते का? कशी आहेस का तू? सीमा म्हणते अहो तसं नाही, तुम्हीच म्हणालात ना तरुण मुलगा आहे, मग आता मला तर त्याची दया येणारच ना। लहान मुलाच्या बाबतीत असं ऐकलं ना माझा तर जीवच उठतो। शशिकांत म्हणतो की बंद कर तुझी ती बडबड, मला बिलकुल ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे। शशिकांत पुन्हा ओरडायला लागतो आणि सीमाला म्हणतो की सीमा काय ग, तुला त्या रमाचा खूप पुळका आहे ना? असं वाटते की सीमाला बोलून शशिकांत तिथून निघून जातो। तो बाहेर येतच नाही तेवढ्यात त्याला समोर रेवा उभी दिसते। शशिकांत म्हणतो काय ग रेवा,
आमचं लपून बोलणं ऐकत होती का? बरं झालं, ऐकले तर ऐकलंय, मला काय. मी असंही काय बोलत होतो ते तुला कळालं ना? माझे डोळे परत येणार आहे तेव्हा आता तयारीला लाग. अजून खूप काही प्लॅन करायचे. तुला मी ह्या घरामध्ये का आणलंय माहिती आहे ना रेवा? त्याप्रमाणेच तुला वागावं लागेल. मग रेवा म्हणते मी तसंच तर वागते, म्हणून तर अभिला मी अजून पण लांब ठेवलंय माझ्यापासून. शशिकांत म्हणत असते की तू ह्या घरामध्ये अभिसाठी नाही अक्षयसाठी आली. तुला रामाची जागा घ्यायची, त्याच्यासाठी प्रयत्न कर आणि कुठे कमी पडलं तर मी आहे तुला मदत करायला. तेव्हा रेवा म्हणते की हो बाबा, माझ्या सगळं लक्षात आहे आणि मी तसंच वागते. फक्त आता अर्थ माझ्या हातात कशी आणायची याचा विचार मी करते. तेव्हा आता रेवा आणि शशिकांतचं बोलणं झाल्यानंतर रेवा तिच्या रूममध्ये जाते आणि अभिचं डोकं खायला लागते. अभिला ती पुन्हा म्हणत असते की अभि, तुला काहीच वाटत नाही का रे? आपल्या पोटच्या मुलीला दुसरं कोणीतरी सांभाळतंय याच्याबद्दल तुला जराही जाणीव नाही आहे का? अरे ज्यांची मुलगी आहे त्यांनी संगोपन करायचं सोडून दुसरंच कोणतरी तिला बघतंय, हे तुला कसं बघवतंय? अरे तू जर तिला आपल्या जवळ केलं तर तुला आरतीची कमी भासणार नाही. आरतीचे गुण तिच्यामध्ये आहे आणि तुमची मुलगी आहे तेव्हा ती तुमच्याच रूममध्ये राहायला हवी आहे. आता अभि म्हणतो की पण ते संगोपन करताय ना अक्षय आणि रमा, मग मला काही घेणं देणं नाही आहे, मला ते अर्थाचं काहीच नाही वाटत. तेव्हा आता रेवा म्हणत असते की पण मला वाटतंय ना, मला तिची आईची जागा घ्यायची आहे. आणि मग आता अभि म्हणतो की मग काय करायचं आहे? तेव्हा रेवा त्याला खूप गोड गोड बोलून म्हणत असते की प्लीज अभि, मला आज प्रॉमिस कर की आपण अक्षय आणि रमाला समजावायचं. हवं तर तू त्यांची माफी माग. आधी जे काही वागलंय त्याच्याबद्दल त्यांना समजाव आणि असं सांग की मी बदललोय. मला प्लीज अर्थाला घेऊ द्या, अर्थाचं संगोपन करण्याची मला एक तरी संधी द्या असं म्हणून ते अर्थाला आपल्या रूममध्ये घ्यायचा प्रयत्न कर. तेव्हा आता अभिचे कान भरल्यामुळे अभि आता म्हणतो की ठीक आहे, मी जाऊन रमा अक्षयशी बोलतो. आता अभि रमा अक्षयकडे जातो आणि म्हणतो की मला खरंच मनापासून माझ्या चुकीची जाणीव झाली आहे, मला माफ करा, मी खूप चुकीचं वागलोय. पण मला आता आरतीची खूप आठवण येते आणि आरतीचं प्रेम मला अर्थाकडून मिळणार असेल तर मग मला अर्था माझी मुलगी म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही आहे आणि तिला असंही आई पण द्यायला रेवा आहेच आता. तेव्हा आता आम्हाला एक संधी द्या आणि अर्थाला आमच्याकडे द्या. रमाचं मात्र मन खूप गाजगुज करत असतं. ती अक्षयकडे बघायला लागते. अक्षय म्हणतो आता आपल्याकडे पर्याय नाही आहे रमा, कारण तिचे खरे आई जरी नसली तरी तिचे खरे बाबा आहेत, त्यामुळे आपण ते बाळ अभिकडे द्यायला हवंय. पण रमा म्हणते की हो पण त्यांचं आधीचं वागणं तरी अक्षय तिला खुणवूनच शांत करतोय. तर हा भाग इथे संपतोय प्रेक्षकांनो. पुढील भागामध्ये आता असं बघायला मिळणार आहे. इकडे रमा अक्षयला म्हणत असते की जन्म देणाऱ्या आई वडिलांपेक्षा बाळाचं संगोपन कोण करते, त्याची काळजी कोण घेते, त्याला कोण चांगल्या प्रकारे वाढवतंय, त्यांनाही तितकाच हक्क असतो बाळाला ठेवण्याचा. तर रेवा दुसरीकडे अभिला म्हणते की बाळाचे आई बाबा खरे कोण आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. बाळाला कोणी किती सांभाळलं, किती त्याचं संगोपन केलं तरी शेवटी बाळाचे खरे आई बाबाच बाळासाठी महत्त्वाचे असतात. चल अभि, अर्थाला घेऊन येऊ. आता इथे अभि आणि रेवा ही अर्थाला घेण्यासाठी तयार झालेले आहे. तर तिकडे रमा अक्षयला अर्थाला देण्यापासून रोखते. तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. खूप रंजक असं वळण आलेलं आहे मालिकेला. मुरंबा मालिकेमध्ये आता अर्था कोणाकडे राहणार हेच आपल्याला जबरदस्त ट्विस्ट घेऊन पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका. पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.